नमस्कार, निर्जरा क्रिएशनमध्ये आपलं स्वागत आहे। आज तुम्हाला मी वन पीस लहान मुलीचा घालून दाखवणार आहे। लहान मुलीचा म्हणजे 4थीला शाळेला जायच्या मुलगीलाचा आहे। हे असं मी 4 भाग घडी मारले आणि छाती जितकी आहे त्यांची 30 छाती आहे तिची, तर ते 7.5 आणि 1.25 इंच एक्स्ट्रा घेतला आणि हे असं कट करून घेतलं। नंतर मी शोल्डर घेतला। शोल्डर 10 आहे, त्याचा हाफ 5 इंच, इथं पण मी टिक मारून घेतला 5 इंचावरती आणि 5.5 मुंडा ठेवला, कारण शोल्डर 5 असलं की अर्धा इंच एक्स्ट्रा मुंडा असतो। ही छातीचा 7.5 आणि 1.25 इंच मार्जिन। इथं पण मी कमरचा 28 कमर आहे। आधी उंची घेते, उंची 12.5 रेडी पाहिजे मला बॉडी, तर 13.5 घेतलं आणि अशी ही लाईन मोडून घेतली। नंतर मी त्यांची कमर आहे 28चा चौथा भाग होतोय 7, तर 7 मी इथं 7ला ठेवलं, नाही तर 1.25 इंच मार्जिन। आता हे सर्व अशी मुंड्याची जोडून घेतली लाईन आणि ह्याची पण आणि हे पण मार्जिनचं पण जोडून घेतला। आता शोल्डर स्लोप मला अर्धा इंच घेतो, अर्धा इंच घेतला। गळा रुंदी 2 घेतली आणि ही अशी क्रॉस जॉईंट करून घेतली। इथून इथं 1 इंचावरती मी टिक मारून घेतले आणि ह्याचा आणि ह्याचा म्हणजे 5.5चा मध्ये घेतला, म्हणजे 5 इंचचा 1.5 इंच त्या साईडला मी मार्किंग करून घेतली। 1.5 इंच ठेवलंय तिथं मी सेपसाठी, आणि हा मागच्या भागासाठी तिथूनच हा सेप काढून घ्यायचा अर्धा इंचावरती आणि तो सेप काढायचा। इथं अर्धा इंच वर घेऊन मी इथं, कारण कमरचं ह्या साईडनं उतरतोय भाग, त्याच्यासाठी मी हे अर्धा इंच वर घेतला। हे असं करून सर्व मी कटिंग करून घेते। हे सर्व कट करून घेते। आधी मागचा भाग कट करून घेते। इथं मार्किंगसाठी फक्त मी असं कट करून घेतलेलं आहे, म्हणजे मागचा पुढचा हे भागाला। आता हे वेगळे करायचे, कारण मी एकदाच घातलेले दोन्ही पण भाग। आता हे मागचा भाग घेऊन मी मागचा गळा कट करून घेणार आहे। दोन इंचावरती तिथं पण मार्किंग करून घेतलं। असा सेप काढून घेतला राऊंड। असं कट करून घेतलं। आता हा समोरील भाग, समोरील भागाचा मुंडा कट करून घेते आता मी।
सर्व आता साडी घेतलेली, साडीमध्ये आता साडीमध्ये ह्या शिवायचा आहे. आता बॉडी उंची मी पदरचा घेतलेला आहे, ती बॉडी ठेवून मी असं कट करून घेतलं. बॉडी मी पदरची घेतलेली आहे आणि हे दोन्ही भाग ठेवून असं नंतर जॉईंट करून घ्यायचे. आणि घेरमध्ये मी हे घालणार नाही आहे, घेरमध्ये निऱ्या डबल येतात. आता मी हे घेर किती बॉडी उंची सोडून किती उंची उरते तेवढी ती मी खालचा भाग ठेवलेला आहे. बॉडी उंची 12.5 सोडून त्यांची 42 ही आहे उंची, तर मी 42 मधून 12.5 काढून ठेवलेला आहे. आणि हे हात असे पूर्ण अखंड मी कट करून घेतलेले आहे. त्याला जास्त काही शेप दिलेला नाही आहे, कारण ते फुगे काढायचे आहेत मला. डायरेक्ट निर्या काढणार आहे. आता हे असं मी जॉईंट करून घेतलेलं आहे, गळा परतून घेतलेला आहे. आता हे मी हात लावून घेत आहे. आता हे डायरेक्टली मी असे निऱ्या काढत चालले, असं चिमण त्याचा मध्य करायचा आणि मध्य येईतोपर्यंत जितक्या उरतात तितक्या निऱ्या घालून घ्यायचा. ह्या साईडला मध्ये सेंटर असतो, तो सेंटर बरोबर तिथंच आला पाहिजे. मग सेंटरहून ह्या साईडला जेवढे उरतात तेवढे इकडं निऱ्या घालून घ्यायचा, पण सेंटर तो मध्ये आला पाहिजे. असं चिमटी आणि चिमटीनं मी निर्या घालत आहे. आता हा घेरला मी घालून घेते. आता घेरला मी हे बघा, मला वरती 1 इंचावरती पट्टी पाहिजे आणि खाली 2 इंच. मला असं 1 इंचावरती पहिला टिक मारून घ्यायले, लक्ष द्या. 1 इंचावरती टिक मारल्या, मला परत 2 इंचावरती टिक मारला. ती 1 इंचाचा आत 2 इंच घालायचे आणि 1 इंच वर द्यायचं. अशा ह्या करून पूर्ण निर्या घालायच्या. आणि आता हे हात जॉईंट केलेलं आहे. मी पट्टी लावायचं थोडं चुकलेलं आहे, पट्टी लावताना दाखवलेलं नाही आहे. ती समोर मी लेस ह्याची पट्टी लावलेली आहे, धडीची, फुग्या हाताना. आणि हे बंद आहेत, हे बंद तिथं मध्ये ठेवायचे आणि ते मार्जिंगवरनं शिलाई मारताना तिथं आत घालून घ्यायचं. थोडं खाली अर्धा इंच सोडायचं आणि वरती बंद लावायचे बॉडीला. हे अशी झालेली आहे बॉडी तयार. आता जो घेर तयार निर्या झालेल्या आहेत त्या बरोबर होतात काय बघायचं. असं कमी जास्त झालं तर आपण ॲडजस्ट करून घ्यायचा. नंतर असा हा पॅटर्न तयार झालेला आहे. मी मधी थोडं पॅटर्न हे केलं आहे, मधी जॉईंट दिलेलं आहे, धडी थोडी मधी घेतलेली आहे आणि असा पॅटर्न तयार झालेला आहे त्याचा.